नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्मामलिक शैक्षणिक क्रीडा संकुल मार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. या जाहिरातीनुसार सरळ मुलाखतीद्वारे विविध पदे भरली जाणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिराती संदर्भात. यामध्ये पाहू शकता वॉक इन इंटरव्ह्यू, सरळ मुलाखत, संस्थेच्या पुरणगाव आणि येवला शाखेतील विविध विभागातील पुढील तपशिलाप्रमाणे कायम विना अनुदानित रिक्त पदांकरता दिनांक 20, 21, 23 आणि 24 एप्रिल 2024 या दरम्यान सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत थेट मुलाखती घेतली जाणार आहेत. यामध्ये पदे पाहूयात. KG टीचरसाठी मॉन्टेसरी ECC-ED एकूण 2 जागा आहेत यासाठी. त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक विभाग, स्टेट बोर्ड इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम यासाठी पाहू शकता इंग्रजी, मराठी, हिंदी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, संगणक, चित्रकला आणि संगीत यासाठीचं शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. पाहू शकता प्रत्येक विषयानुसार आहे. BA, MA आहे, BSc, BCA, BCS, त्याचबरोबर संगीत विशारक याच्यानुसार एकूण 38 जागा आहेत विषयानुसार देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पुढचं पद आहे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, खो खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स आणि कराटे. शैक्षणिक पात्रता आहे BPEd आणि MPEd किंवा NIS. एकूण 4 जागा आहेत यासाठी. त्यानंतर ग्रंथपाल या पदासाठी पाहू शकता B लायब्ररी, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ लायब्ररी किंवा मास्टर ऑफ लायब्ररी याच्यामध्ये एकूण 2 जागा आहेत. उच्च माध्यमिक विभागासाठी पाहू शकता स्टेट बोर्ड इंग्रजी माध्यम, विज्ञान शाखा, इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यासाठी MA, MSc, B.Ed, M.Ed अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. त्याचबरोबर एकूण जागा ज्या आहेत त्या 5 जागा आहेत यासाठी. वसतिगृह विभागासाठी पाहू शकता NCC आणि मिलिटरी प्रशिक्षक. शैक्षणिक पात्रता आहे एनी ग्रॅज्युएट विथ NCC, EX आर्मी. एकूण 9 जागा आहेत. वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका, पुरुष वसतिगृह शिक्षक, महिला वसतिगृह शिक्षिका यासाठी शैक्षणिक पात्रता पाहू शकता एनी ग्रॅज्युएट विथ TTEd, B.Ed, M.Ed, BPEd, MPEd शैक्षणिक पात्रता आहे. त्याचबरोबर एकूण जागा ज्या आहेत त्या 28 आहेत. वैद्यकीय अधिकारीसाठी हे पाहू शकता BAMS, PHMS किंवा MBBS आवश्यक आहे. एकूण 1 जागा आहे यासाठी. त्यानंतर 9वं पद आहे वसतिगृह आया, SSC किंवा HSC शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. यासाठी एकूण 4 जागा आहेत. शिक्षकेतर कर्मचारीसाठी पाहू शकता प्रयोगशाळा सहाय्यकसाठी BSc, MSc आवश्यक आहे. एकूण 3 जागा आहेत त्यासाठी. लिपिक या पदासाठी BA BCom शैक्षणिक पात्रता एकूण 3 जागा. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी BA BCom, MSc IT टॅली आवश्यक आहे. यासाठी एकूण 2 जागा आहेत. शिपाई पदासाठी 10वी 12वी पास असणे आवश्यक आहे. एकूण 10 जागा यासाठी आहेत. सुरक्षा रक्षक या पदासाठी सुद्धा 10वी 12वी शैक्षणिक पात्रता आहे. एकूण 9 जागा आहेत. त्यानंतर वाहन सुपरवायझर मेकॅनिकल डिप्लोमा BA मेकॅनिकल आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता त्याच्यानंतर एकूण 1 जागा यासाठी. सुपरवायझर भोजनालय, स्वच्छता आणि सुरक्षेसाठी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. एकूण 3 जागा. स्वीपर या पदासाठी एकूण 5वी असणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी एकूण 4 जागा आहेत. आचारी पदासाठी किमान 5वी आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता एकूण 2 जागा आहेत. यानंतर आचारी मदतनीस, भांडी साफसफाई, प्रसाद वाटपसाठी, भाजी कटिंग, त्याचबरोबर आश्रम मदतनीस यासाठी एकूण किमान 5वी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे आणि एकूण प्रत्येकी 2. त्यानंतर प्रसाद वाटपसाठी 6 जागा आहेत आणि आश्रम मदतनीससाठी सुद्धा पाहू शकता एकूण 3 जागा आहेत. यानुसार ज्या आहेत विभागल्या गेलेल्या जागा पाहू शकता प्रत्येक पदानुसार देण्यात आलेल्या आहेत. या अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर TET, CTET पास उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल याच्यामध्ये शिक्षकांसाठीचं. यानंतर इंग्रजी माध्यमासाठी इंग्लिश स्पीकिंग स्किल अनिवार्य आहे. उमेदवारांच्या गुणवत्ता व अनुभवानुसार आकर्षक वेतन देण्यात येईल आणि मुलाखतीस येताना मूळ कागदपत्र व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 2 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत. यानुसार जो दिलेला ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर जे दिलेल्या तारखा आहेत 20 ते 24 एप्रिल 2024 रोजी या दरम्यान मुलाखतीसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे आवश्यक डॉक्युमेंटसह कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने या भरतीसाठी तुम्ही सरळ मुलाखतीसाठी हजर राहू शकता.
त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.